1980 ते 90चा काळ होता. आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाचं औरंगाबाद शहर झपाट्याने विकसित होणारं शहर म्हणून पुढे येऊ लागलं होतं. जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे या भागात विविध उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे बजाज ऑटो, अजंता फार्मा, वोकहार्ट, व्हिडिओकॉन, व्हॅरॉक, काय कास्टिंग, फोर्जिंग वाहनांचे विविध सुट्टे भाग बनवणाऱ्या कंपन्या शहरातील वाळूज MIDC भागात दाखल होऊ लागल्या होत्या. त्यामुळे बघता बघता हे शहर प्रचंड वाढलं. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे इथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला. कामगार वर्ग आला म्हटल्यानंतर त्यांचा नेताही असणारच. या नेत्यांमध्ये एक नाव हमखास घेतलं जायचं, ते नाव म्हणजे बाबा फर्जंद. बाबा म्हणजे त्या काळचा मोठा डॉन होता, परंतु महिनाभरापूर्वीच म्हणजे 13 जून रोजी त्याचं निधन झालं. या निधनानंतर अवघ्या महिनाभरात बाबाच्या छत्रपती संभाजीनगर येथील मिटमिटा परिसरातील बंगल्यावर छापा मारला. या छाप्यात जे काही सापडलं ते पाहून पोलीस यंत्रणा, प्राप्तिकर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथक देखील अवाक झाले. त्यामुळे हा डॉन नेमका कोण होता? त्यानं शस्त्रास्त्रांसह एवढं मोठं घबाड कसं लपवलं होतं? इतक्या वर्षात पोलिसांना त्याचा शोध का लागला नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. फर्जंद बाबाची ही सगळी स्टोरी नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलिसांना खबऱ्यामार्फत एक गुप्त माहिती मिळते. मिटमिटा परिसरात भव्य जागेत असलेल्या एका बंगल्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे. पोलीस या बंगल्याची रेकी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा बंगला छत्रपती संभाजीनगरचा एकेकाळचा डॉन बाबा फर्जंदचा आहे आणि काहीच दिवसांपूर्वी त्याचा पुण्यात मृत्यू झालाय. त्याचं मूळ कुटुंबही तिकडेच राहतं. तेव्हा गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव, छावणी ठाण्याचे पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक, सिटी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 10 जुलैच्या मध्यरात्री 2:30 वाजता बंगल्यावर धडक दिली. तेव्हा त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. आतमधून एक महिला बाहेर आली. तिने पोलिसांना विरोध केला, परंतु पोलिसांनी तिला पोलिसी दमात घेताच ती एकदम शांत झाली. पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची झडती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना तिथे एक बंद खोली दिसली. या खोलीजवळ पोलीस जातात. संबंधित महिला पुन्हा ओरडली, बाबाजीने बोला है रूम खोलने का नहीं. तेव्हा पोलिसांनी या रूमच्या चाव्यांबाबत विचारणा केली. तेव्हा बाबाजीचा केअरटेकर सुरेश वर्मा याला बोलावून घेण्यात आलं. पोलीस आल्याची माहिती वर्मा याने गोपाल खांडेकर, सचिन रामेश्वर तायडे यांना दिली. हे तिघेही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी 500 चाव्यांचा गुच्छ पोलिसांकडे दिला. त्यातील अनेक चाव्या पोलिसांनी लावल्यानंतर एका चावीने रूमचं कुलूप उघडलं. तेव्हा त्यांना आतमध्ये पांढऱ्या दोरीने चौकोनी बांधलेल्या 3 पत्र्याच्या कोठ्या, एक कपाट, काही पोती आढळून आली. या पेट्या खोलल्या असता पोलिसांना मोठा धक्काच बसला. आतमध्ये मोठ्या प्रमाणात 100च्या नोटा असलेली बंडलं होती. हे बंडल 2000 सालात छापलेल्या विविध वर्तमानपत्रात रबराच्या साहाय्याने गुंडाळून ठेवण्यात आली होती. यावरून असं लक्षात येत होतं की हे पैसे सुमारे 26 वर्षांपूर्वी गोळा केलेले होते. काही बंडल एकदम कोरेकरकरीत असल्याचं दिसून आलं. काही बंडलावरील रबर वितळून गेलं होतं. काही बंडलं जुन्या 10च्या नोटा, 20 आणि 50च्या नोटांची होती. सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांनी नोटा मोजायच्या 5 मशीन मागवून घेतल्या. तेव्हा त्या 5,26,29,000 रुपयांच्या असल्याचं टोटल लागलं होतं. शिवाय या पेट्यांमध्ये 21,34,350 रुपयांचं 1.5 किलो सोनं, 8,09,248 रुपयांच्या चांदीचे शिक्के, 4 रायफल, 4 मॅगझीन, 12 बोअरगनची 632 काडतुसं, 1 तलवार, 2 गुप्त्या, 15 विविध आकाराचे चाकू, 1 कोयता, 1 स्क्रूचा चाकू, तसेच 34,000 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व ऐवज आणि काही कागदपत्र जप्त केली आहेत. पोलिसांनी जेव्हा छापा मारला तेव्हा त्यांना आडव्या आलेल्या शिलाबाई यांना पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी मी बाबा फर्जंदची पत्नी असल्याचं सांगितलं. शिलासोबतच या ठिकाणी नंदा मोहन वरटे ही देखील राहत होती. बंगल्याच्या सुरक्षेसाठी बाबा फर्जंदने 30 ते 35 CCTV कॅमेरे लावले होते. आजूबाजूला गर्द झाडी होती. बंगल्यापर्यंत जायला विविध गेट क्रॉस करून जावं लागत होतं. पोलिसांनी छावणी पोलीस ठाण्यात बाबा फर्जंदची पत्नी शिलाबाई बाबा फर्जंद हिच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शामले करतायत. पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला बेहिशोबी मालमत्तेची माहिती दिली असून त्यांच्याकडून देखील तपास सुरू करण्यात आलाय. दरम्यान गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे बाबा फर्जंद हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. महिनाभरापूर्वीच निधन झालेल्या बाबा फर्जंदचा 90च्या दशकात दबदबा होता. शहरात अतिशय प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या साले बिन चाऊस, जावेद हसन खान सोबत बाबाचे नाव घेतले जात असे. 1986च्या दंगलीत त्याच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला होता.
यावेळी फर्जनने लोटा कारंजात छर्र्यांची बंदूक काढत फायरिंग केली होती. तेव्हा या दंगलीत त्याला अटकही झाली होती. पुढे फर्जनने विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला, परंतु यात अपयश आलं. औरंगाबाद जनरल कामगार संघटना ही बाबाची होती. यातून त्याने कामगार नेता म्हणून काम सुरू केलं. हा काळ साधारण 1984चा असेल. या संघटनेची एका कंपनीच्या शाखेत युनियन होती. यावेळी त्याच कंपनीच्या दुसऱ्या प्लांटला सुभाष पाटील यांची युनियन होती. काही वेळा कामगार संघटना चालवताना त्यांचा फर्जनशी वादही झाला, परंतु नंतर समेट झाल्याचं बोललं जाते. पुढे बाबाने वर्ष 1990 मध्ये राजकारणात आपलं नशीब आजमावलं. विधानसभा निवडणुकीत खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला. यात अपयश आलं. पठाणी ड्रेस, आवाजातला करारीपणा यामुळे त्या काळात शहरात डॉन म्हणून युनियनसह राजकारणापासून बाबा दूर गेल्याचं सांगण्यात येतं. मात्र आता बाबा फर्जनकडे एवढे पैसे कुठून आले? त्याच्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा कुठून आला? पोलिसांना त्याच्याकडे एवढं काही आहे याचा सुगावा इतक्या वर्षात कसा लागला नव्हता? बाबाचा काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंध होता का, याचाही तपास करावा लागणार आहे. बाबावर विविध पोलीस ठाण्यात 4 गुन्हे नोंद असल्याचं सांगण्यात येत आहे. फर्जन याच्यावर दंगलीचेही आरोप झाले होते, परंतु ते सिद्ध होऊ शकले नव्हते. यावेळी बाबाचं घर स्थलांतरित करत असताना त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा सुगावा इतर काही जणांना लागला होता. ते दबक्या आवाजात याबद्दल चर्चा करत होते. हे सगळे पैसे आपसात वाटून घ्यायचं असं सगळ्यांचं ठरलंही होतं, परंतु त्यांच्यात योग्य समन्वय होऊ शकला नाही. त्यातून ही बातमी खबऱ्याने पोलिसांपर्यंत पोहोचवली अशी माहिती सांगण्यात येते. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.